आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूया। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातल्या जनतेवर अक्षरशः घोषणांचा पाऊस पडलाय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि 2024च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत सादर केलेलं हे इलेक्शन बजेट असल्याचं बोललं जातंय। या बजेटमध्ये महिला, शेतकरी आणि निराधारांसाठी मोठ्या प्रमाणावर घोषणा केल्या गेल्या आहेत। शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य असे मिळून 12,000 रुपये मिळणार आहेत। 1.25 कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेचा फायदा होईल। राज्यातल्या सगळ्या महिलांना एसटी प्रवासासाठी सरसकट 50% सवलत दिली गेली आहे। अंगणवाडी सेविकांचं मानधन 10,000 रुपये करण्यात आलंय, तर आशा सेविकांचं मानधन 7,200 रुपये इतकं झालंय। राज्यातलं रस्त्यांचं जाळं अधिक घट्ट करण्यासाठी नागपूर गोवा हायवे आणि शक्तीपीठ हायवेची घोषणा करण्यात आलेली आहे। मुंबईसह पुणे आणि नागपूर या महानगरांमधल्या मेट्रोच्या जाळ्याला अधिक सक्षम केलं जाणार आहे। अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प सादर केलाय। देशाच्या अमृतकाळातला हा पहिला अर्थसंकल्प असून राज्याचा अर्थसंकल्प पंचामृत ध्येयांवर आधारित असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी नमूद केलंय। शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, त्यानंतर रोजगार निर्मितीच्या अंतर्गत सक्षम, कुशल, रोजगारक्षम, युवा आणि पर्यावरणपूरक विकास, या 5 ध्येयांवर राज्याचा अर्थसंकल्प आधारित आहे। आणि या अर्थसंकल्पामध्ये शिंदे फडणवीस सरकारकडून अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा करण्यात आल्या। शिंदे फडणवीस सरकारनं बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केलेल्या आहेत। अडचणीत असलेल्या कांदा उत्पादकांना मदत केली जाईल। शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा फडणवीसांनी केली आहे। यात केंद्राच्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6,000 रुपयात राज्य सरकार आणखी 6,000ची भर घालेल। त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12,000 रुपयांचा लाभ मिळेल। याचा लाभ 1,15,000 शेतकऱ्यांना होणार आहे। त्यासाठी 6,900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं फडणवीसांनी सांगितलं। जून 2015 मध्ये सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येत असून आता मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला ठिबक सिंचन, मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला शेततळ्याचं अस्तरीकरण, मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला हरितगृह आणि मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्र आणि कॉटन श्रेडर हे घटक उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे। या योजनेकरता सन 23-24 मध्ये 1,000 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात आला आहे। 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत 12,84,000 पात्र खातेधारकांच्या बँक खात्यात 4,683 कोटी रुपये थेट देण्यात आले आहेत। 200 कोटी रुपयाच्या भागभांडवलासह कोकणासाठी काजू बोर्डाची निर्मिती करण्यात आली आहे। सध्या साध्या काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया केलेल्या बोंडूची किंमत 7 पटीने अधिक आहे। उत्पन्न वाढीसाठी कोकणामध्ये काजू बोंडू प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात येतील। काजूच्या लागवडीपासून प्रक्रिया आणि विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी काजू फळ विकास योजना संपूर्ण कोकण, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि आजरा या तालुक्यात राबवण्यात येईल। आगामी 5 वर्षात या योजनेकरता 1,325 कोटी रुपये एवढी तरतूद करण्यात येईल। देवेंद्र फडणवीसांनी महिलांसाठी या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा केल्या आहेत। यामध्ये महिलांसाठी म्हणजे राज्यातल्या सगळ्या महिलांना एसटी प्रवासात 50% सूट मिळणार आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेत तिकीट दरात महिलांना 50% सवलत मिळेल अशी घोषणा फडणवीसांनी केली आहे। चौथं सर्वसमावेशक महिला धोरण देखील घोषित केलं जाणार आहे। मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवीन योजना सुरू केली जाते। पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड कुटुंबातल्या मुलींच्या जन्मानंतर 5,000 रुपये अनुदान दिलं जाईल। लाभार्थी मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये दिले जातील असंही जाहीर करण्यात आलेलं आहे।
आशा स्वयंसेविकेचे सध्याचे मानधन 3,500 रुपये तर गटप्रवर्तकांचे मानधन 4,700 रुपये आहे. या मासिक मानधनात प्रत्येकी 1,500 रुपये एवढी वाढ करण्यात येत आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन 8,325 रुपयावरनं 10,000 रुपये करण्यात येत आहे. मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5,975 वरनं 7,200 रुपये आणि अंगणवाडी मदतनीसांचे मानधन 4,425 वरनं 5,500 रुपये करण्यात येते आहे. महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवास तिकीट दरात सरसकट 50% सवलत देण्यात येते. महिला खरेदीदाराला निवासी घटकाच्या खरेदीत मुद्रांक शुल्कामध्ये 1% सवलत देण्यात आली आहे. सध्याच्या अटीनुसार 15 वर्षापर्यंत महिलेला पुरुष खरेदीदारास निवासी घटकाची विक्री करता येत नाही. सदर अट शिथिल करण्यात येईल. मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता 4थीत 4,000 रुपये, 6वीत 6,000 रुपये, 11वीत 8,000 रुपये अनुदान दिले जाईल. लाभार्थी मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख त्या ठिकाणी देण्यात येतील. अंगणवाडी आणि आशा सेविकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या काही घोषणा या बजेटमध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्या नेमक्या घोषणा कोणत्या आहेत पाहूया. आशा सेविकांना 3,500 रुपये मानधन आता दिलं जाईल. गट प्रवर्तकांचं मासिक मानधन 4,000 रुपये इतकं असेल. तर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात देखील वाढ करण्यात आलेली आहे. हे मानधन 8,325 रुपयांवरून थेट 10,000 रुपये इतकं करण्यात आलंय. मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात देखील वाढ करण्यात आलेली आहे. त्यांचं मानधन 5,975 वरून 7,200 रुपये इतकं करण्यात आलेलं आहे. अंगणवाडी मदतनीसांच्या मानधनातही वाढ करण्यात आलेली असून 4,425 रुपयांवरनं त्यांचं मानधन थेट 5,525 रुपये इतकं करण्यात आलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृताच्या आधारे आपल्या अर्थसंकल्पातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला आणि यावेळेला प्रत्येक महत्त्वाच्या अमृतातील मुद्द्यांचं त्यांनी विश्लेषण केलं. पण जेव्हा ते शेवटच्या अमृताकडे म्हणजे पंचामृताकडे वळले तेव्हा असं काही घडलं की संपूर्ण सभागृह खळखळून हसलं. यानंतर मी पंचामृतापैकी पंचम अमृताकडे वळतो. पंचम अमृत पंचामृत असं आहे. मला सावधानतेने बोलावं लागतं कारण अमृताकडे वळतो म्हटल्यावर तुम्ही काहीतरी भलताच अर्थ काढायचा. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये आज अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पामध्ये अनेक मोठ्या घोषणाही करण्यात आल्या. पण या घोषणांवर विरोधकांनी मात्र टीका केली आहे. फडणवीसांनी अनेक मोठ्या घोषणा जरी केलेल्या असल्या तरी त्यांची अंमलबजावणी कितपत होते याबाबत विरोधकांच्या मनामध्ये शंका आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे गाजरचा हलवा आहे अशी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला असता त्यांनी ठाकरेंच्या या टीकेवर सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. सर्व समाजातील घटकांना मधाचं बोट लावण्याचा प्रयत्न झालेला आहे. भावनांशी खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे. अवकाळी पाऊस जसं झाला तसं मुंबईमध्ये गडगडाट सुद्धा झाला. गडगडाट झाला पण पाऊस काय पडला नाही. त्याच्यामुळे हा जो काय अर्थसंकल्प आहे तो गरजेल तो बरसेल काय अशा पद्धतीचा आहे. आणि एका वाक्यात सांगायचं तर गाजर हलवा अर्थसंकल्प असं त्याचं वर्णन मी करेन. कारण यातून बऱ्याचशा योजना या आम्हीच ज्या जाहीर केल्या होत्या त्याचंच थोडंसं एक नामांतर करून त्यांनी पुढे मांडलेले आहेत. म्हणजे गाजर हलवा तरी आम्ही देतोय, त्यांनी काहीच दिलं नाही. त्यांनी स्वतःच खाल्लं, दुसऱ्याला उपाशी ठेवलं. आता त्यामुळे मी त्याच्यात जात नाही. पण हे जे अर्थसंकल्प आम्ही मांडलेला आहे हा वस्तुनिष्ठ आहे, रिअलिस्टिक आहे आणि याच्या जे काही परिणाम आहेत हे आपल्याला दृश्य स्वरूपात दिसतील. कामं सुरू होतील. आकडे फुगवण्यासाठी आम्ही हे केलेलं नाही. आणि यानंतरची बातमी उदयनराजेंच्या एका मोठ्या विधानाची.
नागालँडमध्ये न मागता भाजपचा समावेश असलेल्या सरकारला पाठिंबा दिल्यानं शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता विरोधकांच्या निशाण्यावर आलाय। मात्र हाच नागालँड पॅटर्न महाराष्ट्रातही राबवला जाऊ शकतो असं भाकीत भाजपचे खासदार उदयनराजेंनी वर्तवलंय। उदयनराजेंच्या या विधानानंतर आता एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे। म्हणजे त्या बैठकीला मी नव्हतो, त्यामुळे त्याच्यावरती मी बोलणं हे अयोग्य ठरलं। तर जे काय नेमकं घडलं त्याच्यावर मी भाष्य कसं करणार, हे मला या संदर्भात नेमकं काय ठरलं काय नाही तिथं ठरलं, उद्या इथं ठरलं, प्रत्येक ठिकाणी ठरलं, तर काय ठरते माहित नाही। वेट अँड वॉच। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। रिलायन्सनं पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत कॅम्पा लॉन्च करण्याची घोषणा केली आहे। रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्सनं कॅम्पासोबत द ग्रेट इंडियन टेस्ट परत आणलेली आहे। 3 नवीन फ्लेवर्समध्ये 50 वर्ष जुना आयकॉनिक बेव्हरेज ब्रँड लॉन्च करण्यात आला आहे। कॅम्पा पोर्टफोलिओ अंतर्गत कॅम्पा कोला, कॅम्पा लेमन आणि कॅम्पा ऑरेंज लॉन्च करण्यात आलेले आहेत। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्राची खबरबातमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।